and his mercy endures forever. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नामामध्ये तुम्हा प्रत्येकाचं यास मी स्वागत करतो. And we welcome you all in the holy and mighty name of Lord Jesus Christ, who is the Son of Almighty God. हालेलुया. Hallelujah. जरा जोरात म्हणूयात हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. देव किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. Taste and see how good the Lord is. मग आम्ही म्हणतो की चांगला आहे And then we say God is good. आणि त्याची दया सनातन आहे. And his mercy endures forever. टेस्ट केल्याशिवाय काही सांगता येत नाही. You cannot tell anything unless you taste it. आम्हाला पाहतो जगातल्या अनेक गोष्टी आम्ही टेस्ट करतो. We taste multiple things in the world. टेस्ट केल्यानंतर कदाचित आमचं उत्तर निगेटिव्ह असेल, कदाचित पॉझिटिव्ह असेल. After testing we know if our answer is positive or negative. कदाचित एखादा पदार्थ आम्हाला आवडणार नाही, कदाचित एखादा पदार्थ आवडेल. We might or might not like a delicacy after tasting it. पण येशू बाबत असं आहे But regarding Jesus, किंवा देवाच्या वचनाबाबत आम्ही असं म्हणू शकतो or we can say about the की scripture, जो कोणी त्याची टेस्ट करेल किंवा चव घेईल, whoever will taste the Lord, त्या देवाचा अनुभव घेईल, whoever will experience तो God, हेच म्हणणार परमेश्वर चांगला he आहे, will only say God is त्याची good दया and सनातन his आहे. mercy endures forever. स्तोत्रकर्ता मोशे आपल्या स्तोत्रामध्ये म्हणतो, And Moses, a psalmist, says in his psalm, हे देवा, O Lord, सर्व देवाहून तुझ्या सारखा कोण, who is God unless you, पावित्र्यामुळे वैभवी, who is glorious because of स्तवनीय his, कृत्यांनी भयानक, who is dangerous with his mighty deeds, अद्भुते करणारा तुझ्या सारखा कोण, who is like you, who does mighty deeds. तुझ्या सारखा कोणी देव नाही. There is no other God like you. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. जरा जोरात म्हणावं हालेलुया. हा, जिवंत आणि जिवंतच लोक जिवंत देवाची उपासना करतात. Only alive people praise the living God. मेलेले निशब्द स्थानी उतरलेले कोणी स्तवन करेल का? Can anybody praise who is dead? निशब्द स्थानी ते उतरलेले आहेत. They are gone into a place where they मेलेले can आहेत. speak. They are dead. आम्ही निशब्द स्थानी उतरलेलो नाही. We are not in that तर position आमचा शब्द जिवंत आहे. because our word is तो living. देही झाला He became आणि flesh त्यानं आम्हामध्ये वस्ती केली. and he dwelt in us. हालेलुया. Hallelujah. म्हणून देवाची लोक निशब्द कधी असत नाही. So the people of God are never silent. नेहमी प्रभूसाठी उत्साही, They are always zealous for God. प्रभूला गीत They गाणारे, sing unto the Lord. प्रभूचा महिमा वर्णन They give करणारे, glory to the Lord. प्रत्येक वेळेला म्हणणारे परमेश्वर चांगला They say आहे, always God is good त्याची दया असणार. and his mercy endures forever. हालेलुया. Hallelujah. परवा 2 दिवसापूर्वी मी असंच चाललो होतो 2 days ago I was just going आणि डोक्यामध्ये सारखे येशू येशूचे विचार चक्र चालू असतात. and I was always thinking about Jesus. आणि मग एकदम देवाचा आत्मा मला म्हटलं And immediately suddenly the Spirit of God said की to me, येशू समजून घेताना while understanding Jesus, हा कोणी विचार करतं का? does anybody think येशू समजून घेताना understanding एक Jesus? टायटल आहे. It's title. पुढे आपण कधीतरी त्या विषयावर बोलूयात. We will speak about पण it in the थोडक्यात future. सांगतो तुम्हाला. But in short I will tell you, येशू समजून घेताना while understanding Jesus, किती लोकांना येशू समजला? who all have understood Jesus? फक्त हात उडतं करतील सगळेजण येशू मला माहित आहे. Everybody will raise their hand saying, I त्याची understand Jesus. येशू माहिती म्हणजे काय सांगतील ते? What will they tell if they say they येशूची understand ओळख Jesus? सांगतील. They will tell the identity of तो Jesus. परात्पर देवाचा पुत्र He आहे. is the Son of Almighty God. 2000 वर्षापूर्वी मानवरूप धारण करून तो या जगात आला. He came into the world in human form 2000 years ago. त्यानं आमचं पासपदे वाहून वधस्तंभावर नेलं. And he bore our sins and he went on the cross. तो आमच्यासाठी ठार मारला He गेला. was died for us. He तो- died for us. तो पुरला गेला. He was buried for us. पित्याच्या गौरवानं मरणातून तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. But the glory of Father, he was resurrected तो on the third स्वर्गात day. घेतला गेला He ascended into heaven. आणि लवकरच तो आपल्या लोकांना घेऊन जाण्यासाठी येत And आहे. soon is coming to take his people back. हे काय झालं? Why this happened? ही माहिती सांगितली. This is information. ह्याच्यामध्ये जाणून घेणं काही नाही. There is nothing about हे फक्त मला understanding. माहित I झालं. just know this. पण त्या माहितीच्या आधारावर, त्या वचनाच्या आधारावर मी येशूला जाणून घेतलं का? Have I understood Jesus basis on this word? हा मुख्य प्रश्न आहे. This is the main question. हालेलुया. Hallelujah. आता 40 दिवस चालले चालू झाले ना? हा, आता 40 दिवसाचे उपवास चालू आहेत There are 40 days of fasting going आणि on. अनेक लोक गंभीर चेहरे करून आता हिंडत आहेत. And many people have become serious and roaming around. उपवास आहे It's fasting. आणि मग आम्ही पाहतो की 40 दिवस उपवास करणार They will fast for 40 days आणि मग आम्ही पाहतो ते मनन करणार दुःख सहनाचे दिवस. and they will meditate that these are the days of sorrow. आणि जसं मी दुःख सहनाचे दिवस साजरे करतो, If we celebrate the days of sorrow, म्हणजे येशू आम्हाला समजला नाही. meaning we have not understood Jesus. हालेलुया. ज्यांना पडतं त्याने आपला हात उंच करा. म्हणजे मला येशू समजला
नाही. Meaning, I have not understood Jesus. येशू समजणं म्हणजे नक्की काय What आहे? does it mean to understand Jesus? येशूला समजून घेणं म्हणजे नक्की काय आहे? What does it mean to understand आणि Jesus? जोपर्यंत आम्ही त्याच्याशी जडले जात नाही, Unless we connect with Him, जोपर्यंत आम्ही जडून एक होत नाही, unless we abide and become one in Him, तोपर्यंत आम्हाला येशू समजत we नाही. will not understand Jesus. हालेलुया. Hallelujah. समजणं इतकं सोपं नाही. It is not easy to understand Jesus. समजण्यासाठी देवावर प्रेम असावं To लागतं. understand, we need to love God. मग येशूला समजून घेण्यासाठी, Understand Jesus. येशूला समजून घेण्यासाठी To understand Him, पहिली गोष्ट आम्ही पित्याची प्रीती ओळखणं गरजेचं आहे. first thing we need to recognize the love of ज्याला Father. पित्याची प्रीती ओळखता आली, The one who can identify the love of त्याला Father, येशू समजला. he can understand Jesus. हालेलुया. Hallelujah. लक्षात येते का सगळ्याच्या? Do you understand? 40 दिवसाच्या उपवासामध्ये असणारे सर्व गंभीर लोक लक्ष देऊन ऐका. All the people who are sorrowful in this 40 days of fasting, प्रियानो, देवाला येशूला समजण्यासाठी understand Jesus, पहिल्यांदा पित्याला समजणं फार we महत्वाचं need आहे. to first understand Father. आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं, And previously I told देव you, कसा आहे? how is God? देव प्रीती आहे. God is love. हालेलुया. Hallelujah. आमच्या देवाची ओळख एका ओळीमध्ये देव प्रीती आहे. The identity of our Father in one sentence, God is love. म्हणून आम्ही पाहतो देवाचं वचन आम्हाला So सांगतं the word of God tells us, की देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, for God so loved the world that He gave His only begotten Son for us, यासाठी की जो कोणी त्याचवर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो that anybody who believes in Him, that is Jesus Christ, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त he व्हावं. should not perish but have eternal life. आमच्यावरच्या स्वप्रेमाचं प्रमाण देवाने हे दिलं की आम्ही पापी असताना त्यानं आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी दिला. He loved us so much that He gave His begotten Son for us sinners. हालेलुया. Hallelujah. हे ज्याला समजलं One who understands त्याला this, येशू समजला. he understands नुसतं Jesus. एवढंच नाही Not only that, तर प्रियानो, समजणं म्हणजे नक्की काय आहे? what does it mean to understand? आत्मिक जीवनाची सर्वोच्च पातळी गाठणं. To attain the highest position of a spiritual journey. नीट लक्ष द्या. Pay attention. हालेलुया. Hallelujah. येशूला समजणं, येशूला समजून घेणं Understand Jesus. म्हणजे आमच्या आध्यात्मिक जीवनाची उच्च पातळी आम्ही गाठावी. We should attain the highest position of a spiritual journey. तिथं कुठल्या प्रकारची इच्छा तर राहत नाही. इच्छा म्हणजे नाही का There- जगातल्या गोष्टी. There is no will or desire for the world. तिथं कुठल्या प्रकारचं मी पाहतो आणि आम्ही जगातले जे ओढ आहे किंवा जगातल्या ज्या गोष्टी आहेत त्याची इच्छा राहत We are नाही. not drawn to the things of world. तिथं फक्त एकच आहे, येशू आणि मी. There is only one, Jesus and me. मग आम्ही जर म्हटलं मला येशू समजला, If I say I understand Jesus, तर मग आम्ही अजून आशीर्वादांच्या मागे लागतो. still we go behind blessings. आम्हाला आशीर्वाद देवानं दिलेला आहे, God has given us blessing. त्याचा प्रिय पुत्र दिलेला आहे, He gave His beloved Son. त्याने आमची आठवण केली, He remembered us. त्यानं आम्हाला आशीर्वाद दिला, He blessed म्हणजे us. त्यानं आम्हाला सार्वकालिक जीवन दिलं. He has given us eternal life. जो येशूला ज्यानं समजलेला आहे One who has understood त्याला Jesus, कुठल्या प्रकारची आता इच्छा राहत नाही. he does not have desires for the worldly तो things. कुठल्या प्रकारे त्याला एकच माहिती आहे, आणि देवामध्ये मग्न He होणं. only knows one thing, to delight in the Lord. ज्याप्रमाणे देवाचा दास म्हणतो, मिळो वा न मिळो आम्हा अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. As a servant of God, whether I receive food or not, but I will meditate in the Lord. आम्ही कफल्लक तरी आम्ही संपन्न, Even if I do not have it, still I'm आम्ही prosperous. अपमानित तरी आम्ही सन्मानित, I'm ashamed even though I'm honored. आम्ही उपाशी तरी आम्ही तृप्त. If I'm hungry, even also I'm ह्या satisfied. अवस्थेपर्यंत पोहोचणं, To reach till that ती position, पातळी गाठणं to attain that level, म्हणजे येशू समजणं. that means understanding Jesus. हालेलुया. Hallelujah. हा येशू किती लोकांना समजला. Who all understand this Jesus? आम्ही जर आमच्या अजून जर घरामध्ये प्रॉपर्टी विषयी जर भांडणं असतील In our homes, if we still fight over आणि त्या property, भांडणामध्ये मी अग्रेसर and असेल, I'm still stubborn in that argument, तर येशू मला समजला. हो, समजला का नाही समजला? नाही समजला, I've not understood Jesus. अजिबात समजला नाही. I've not understood Jesus. कुठल्याही भौतिक गोष्टीवरती गोष्ट देवाची आणि देवाला समजणं नाही प्रियानो. It is not, we cannot understand Jesus if we focus on the worldly things. देवाला समजून घेण्यासाठी, Understand God, येशूला समजण्यासाठी understand Jesus. पहिली देवाची प्रीती ओळखणं गरजेचं आहे. First, you need to recognize the love आणि of Father. देवाची प्रीती ओळखणं म्हणजे To recognize the love of Father, आपण पूर्ण मनानं, जीवानं, शक्तीनं, बुद्धीनं देवावर प्रेम करणं we आहे. should love with our whole mind, soul and body to our Father. देवानं आम्हावर प्रीती केली, God loved us. आम्हाला प्रीतीची जाणीव झाली.
We understood love. मी देवावर प्रेम करतो. I love God. प्रियानो, हे देवाणघेवाण जे आहे The give and take. आणि प्रियानो, याच्यामधून आम्हाला येशू समजतो. From this we understand Jesus. रोज मी त्याच्यामध्ये ते समजून घेतो. प्रियानो, Every day I understand एक एक Jesus. दिवस प्रभूला समजण्याची पातळी माझी वाढत जाते. Each and every day my level goes higher to understand आणि Jesus. जितकं मी देवाला समजत जातो The more I understand God, तिथले जगातल्या गोष्टी माझ्यापासून दूर जातात. the more the worldly things drift away from me. मला घर एक असलं तरी चालेल. Even if I have one ते house, that's कुणीतरी येऊन okay. माझ्याकडनं हिरावून घेतलं, प्रभूची स्तुती असो. Even if someone comes and snatches it, glory be to God. ख्रिस्तार्पणमस्तु, अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. Everything we surrender to God. मान घडो अपमान घडो तो ख्रिस्तार्पणमस्तु. Even if I'm ashamed or honored, it is glory to God. ह्या पातळीपर्यंत पोहोचणं, To reach that level, या आणि आम्ही पाहतो त्याला प्रभू समजलेला and that आहे. person has understood God. हालेलुया. Hallelujah. आणि प्रभू ज्याला समजलेला आहे The one who understands God, तो खड्ड्यात तरी जायला जात असला तरी म्हणतो मी वर आणि वर जातोय. even if he's going to the pit, he'll say, I'm going above and म्हणून above. देवाचा दास म्हणतो मला खाली जाण्याचा प्रसंग आला तरी मी काय म्हणेल, मी वर आणि वर चालला So the आहे. servant of God says, even if there is a condition I am going beneath, I'll say I'm going above and कोण above. म्हणू शकतं? Who can say that? ज्यानं देवाला समजून The घेतलेला, one who has understood ज्यानं God, प्रभूला समजलेला the आहे. one who has understood the Lord. प्रभूला समजून घेताना By understanding the Lord, देवावर प्रेम करा. love the Lord. देवावर प्रेम करा. Love the Lord. प्रभूशी जडून राहा. Stay connected to Lord. जिथं प्रभू आहे Where God is, तिथं मला आता काही नको. I do not want anything else. माझा येशू, My Jesus, माझा प्रभू my God, आणि मी and I. मी मग्न आहे I'm delighted in Him, प्रभूच्या सानिध्यामध्ये, in His presence, प्रभूच्या गौरवासाठी. for His glory. हालेलुया. Hallelujah. ज्या वेळेस तुम्ही ते करत असताना, While you do these things, प्रभूची आराधना करत असताना, while worshiping Him, ज्यावेळेस तुम्हाला तो अनुभव येईल की तुम्ही आत आणि आत आणि आत असं खोलवर चाललेला आहात, when you experience that you're going deeper and deeper, त्यावेळेस तुम्ही प्रभूला समजून घेत आहात. that time you're understanding God. पण तो ज्यावेळेस तुम्ही घड्याळाकडे पाहता But when you see the clock आणि तुम्ही चलबिचल होता, and you become restless, विचार तुम्हाला डिस्टर्ब you करता, are distracted, म्हणजे तुम्हाला प्रभू समजलेला नाही. means you have not understood जो God. प्रभूला समजला, The one who ज्याला understands, प्रभू the समजला, one who can तो understand प्रभू God, मध्ये घडून गेलेला आहे. he's connected to God. तास आणि तास तो प्रभूची आराधना करतो. Hours and hours is praising God. प्रभूच्या सानिध्यामध्ये तो आहे. He is in His त्याला presence. बाकी कशाचंही भान राहत He नाही. does not care about anything else. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रभूला समजून घेताना While understanding God, आम्ही अजून प्रियानो प्रभूला समजून घेण्यामध्ये खूप मागे आहोत. we are still very behind for understanding आम्हाला God. काहीच प्रभू समजलेला नाही. We have not understood God at all. आम्हाला वचन ऐकायला आवडत नाही. We do not like to hear the word. आम्हाला प्रॉफिटिक वचन ऐकायला आवडतात. We just want to listen the prophetic word. एका देवाच्या दासाचं मी ऐकत होतो. I was listening to a servant of मागे God. मी तुम्हाला सांगितलं, Previously also I told you. नुसतं माईक घेत होते He took the mic आणि मग एखाद्या बंधूला किंवा एका बहिणीला उभं करायचं. and they used to make a sister or brother stand. वा मी आत्म्यामध्ये तुमच्या घरामध्ये गेलेलो आहे. And she says, in the spirit I'm going into your house. हॉलमध्ये गेल्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये तुमचा LED टीव्ही टांगलेला आहे कॉर्नरला. And in the corner of your house there is a LED TV. त्याच्या समोर टीव्ही सोफा सेट ठेवलेला आहे, सिटिंग अरेंजमेंट आहे. There is a sofa in front of the TV. त्याच्या समोर टीपॉय ठेवलेला आहे. There is a table in front of it. त्याच्यावर चांगला फ्लॉवर पॉट आहे. And there is a proper vase in front of it. फ्लॉवर पॉट मध्ये पण सगळे आर्टिफिशियल फुलं आहे. There is artificial flowers in the flower pot. आणि मग त्या डाव्या बाजूला एक दरवाजा आहे. The left side is a door तो तुमच्या बेडरूमला जातो. and it goes to your bedroom. इकडे एक दरवाजा आहे, There is one door. तो तुमच्या किचन कडे जातो. It goes towards your kitchen. किचन मध्ये मी गेलेलो आहे. I'm going into your kitchen किचन सगळं खराब झालेले अन्नने and kitchen is all dirty. गंमत केली. प्रियानो, असं ऐकायला तुम्हाला आवडणार आहे Would you like to hear this? का? हे ऐकायला आवडेल की मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येत आहे, माझं वचन तुम्ही ऐका. Would you like to hear that I'm coming to take you माझा back? Listen to शब्द my तुम्ही word. ऐका. Listen my word. माझ्या घरातला टीव्ही माझ्या डावीकडे असू देत, माझ्या घराच्या उजवीकडे असू देत, त्यांनी काही फरक पडत नाही. It does not matter if my TV is on the left or the आज right. महत्वाचा प्रश्न आहे की मी माझ्या प्रभूला समजलेला आहे का? Important question is, have I understood God? आज माझा प्रश्न आहे, आज मी माझी जागा सिक्युअर म्हणजे सुरक्षित ठेवलेली आहे का?
The important thing is, have I made my place secure? हे ऐकून मला काय करायचं आहे? What do I have to do by listening this? मग उजवीकडे माझा टीव्ही म्हणून मी आता डावीकडे ठेवणार आहे का? If my TV is on the मग left, should I पुढच्या put it बघू on ते right? देवाचा दास आला की ते म्हणतो आता तुमचा टीव्ही बदलला, उजवीकडनं डावीकडे आलेला आहे. Next time the servant of God will see your TV is on the right now. काय आम्ही ऐकायची अपेक्षा करतो? What do we expect to listen? काय आम्ही अपेक्षा करतो? What do we expect? आणि प्रियानो, यामुळं आम्ही देवाला समजून घेतलेलं नाही. And because of this, we have not understood God. आणि हीच खंत प्रभू येशू ख्रिस्त भूतलावर असताना त्याची होती. And he also regretted the same thing when Jesus was on this earth. कोणी समजून घेत नाही. Nobody understands. परात्पराच्या पुत्राला कोणी समजून घेत नाही. Nobody understands तो the Son of कशासाठी आला Almighty. कोणी समजून घेत Nobody नाही. understands why तो he का came. आला कोणी समजून घेत Nobody नाही. understands why he आज came. काहीतरी करून आम्ही दुःख सहन करतो म्हणजे येशू समजला असं नाही. Today we do something and bore sorrow, that does not mean I understood Jesus. जे उत्सव आम्ही करतो तेव्हा आम्हाला समजतं की मला प्रभू समजलेला आहे. When we rejoice, that time we know that I have understood माझा God. खिसा आता रिकामा आहे If my pocket is empty, पण मी प्रभू मध्ये आनंद करत आहे. I am happy in मला God. प्रभू I समजला. have understood Jesus. मला प्रश्न समोर आहे मोठा, I have a big problem पण मी ahead of तरी me. प्रभू मध्ये आनंद करत आहे. Still I'll rejoice in the मला Lord. प्रभू I have समजला. understood मी God. कुरकुर करत बसत I am नाही. not murmuring. मी कुठेतरी इकडे तिकडे फिरत बसत I'm नाही. not going here and there. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, या शेवटच्या काळामध्ये, कृपेच्या काळामध्ये एकच भविष्यवाणीकडे लक्ष द्या. Pay attention to only one prophecy in this last days. देवाचा आत्मा तुम्हाला सांगत The आहे, Spirit of God is telling to एकच you. भविष्यवाणीकडे लक्ष द्या. Only pay attention to one येशू ख्रिस्त prophecy. जेव्हा स्वर्गामध्ये घेतला गेला When Jesus was taken up into त्या heaven, देवदूताने आणखीन एक भविष्यवाणी केली. the angels did one more prophecy. ज्या प्रभूला तुम्ही वर जाताना पाहत The आहात God that you're seeing going up, तो प्रभू पुन्हा येत आहे. He's coming back. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मेघावर बसून तो येत आहे. He's coming on the clouds. आपल्या निवडलेल्या लोकांना घेऊन जाण्यासाठी तो येत आहे. He's coming to take His chosen people. आणि ही जी भविष्यवाणी आहे And this prophecy, ही युनिवर्स आहे, this is universal. सार्वत्रिक आहे, This is universal. संपूर्ण जगाला ती आहे. It is applicable to the entire world. हालेलुया. Hallelujah. आता भविष्यवाणी दुसरी काहीच नाही प्रिया. There is no other prophecy. भविष्यवाणी जर तुम्ही प्रभूमध्ये आहे If you are in God, तर विश्वासाच्या जीवनामध्ये घडणाऱ्या सर्व गोष्टी मिळून त्याला काय असणार आहे? all things in the believer's life lead to His benefit. कल्याण असणार आहे की नाही? मग अजून काय भविष्य पाहिजे तुम्हाला? What else do you want? जे भविष्य खरं आता आम्हाला आमच्यासाठी झाली भविष्यवाणी, त्याच्यासाठी माझी तयारी आहे का? And am I prepared for the prophecy that has happened for me? आहे का माझी तयारी? Am I फार prepared? मोठा बंगला आहे, फार मोठं घर आहे, फार हे अमुक आहे, इकडे जागा आहे, तिकडे जागा आहे, पण येशू आल्यानंतर माझं जर जीवनाच्या पुस्तकात नाव नसेल आणि मी उचललं जाणं जर माझं झालं नाही तर काय उपयोग? I have all the worldly things, but when Jesus comes, if my name is not in the book of life, is it of use? भविष्यवाणी काही कामाची नाही. The prophecy is म्हणजे of no तसल्या use. भविष्यवाणीकडे काही उपयोग नाही. The prophecies of the world of म्हणून no आम्ही use. नेहमी मी तुम्हाला सांगते आत्मिकता म्हणजे काय आहे. Every time I tell you what is spirituality, हालेलुया. Hallelujah. त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणं गरजेचं we आहे. need to pay attention to these आत्मिक things. जीवन म्हणजे काय What आहे is spiritual ते आम्ही life? समजून घेणं पण गरजेचं आहे. We need to understand आणि it. आत्मिक जीवन जगणं म्हणजेच आम्ही पाहतो आम्हाला प्रभू समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत. And living a spiritual life means we are in the process of understanding God. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तू स्वतःचं आत्मपरीक्षण कर. You introspect yourself. जो उभा आहे त्याने पडू नये म्हणून स्वतःला सांभाळावं. One who is standing should pay attention that he does not इकडं fall. आमचं लक्ष नाही. We do not pay attention ज्या to these दिवशी मी things. प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, The day I accepted Jesus Christ माझा तारणारा प्रभू म्हणून स्वीकारलं, as my Lord and Savior, माझा पाण्यामध्ये बुडून बाप्तिस्मा झाला, I was water baptized. माझ्या संपूर्ण घराण्याचे शाप माझ्यावरचे निघून All गेले. the curses of my family were परत gone जर away. कोणी येऊन तुम्हाला म्हटलं तुमच्या घराण्यावर शाप आहेत म्हणायचं, ते कधीच मोडले ते येशू मध्ये. If anybody comes and tells there is a curse in your family, you should say it has been wiped आणि out. मी कुठं आता त्या घराण्याचा आहे? I'm not of that family. माझं घराणं बदललं, My household has मी changed. कलम केलेला आहे, मी दत्तक पुत्र आहे, I'm adopted. माझं कलम झालंय My name has been खऱ्या written द्राक्षवेला बरोबर. with the true wine. आता मी अब्रामाच्या संततीचा भाग आहे. I'm the heir of Abraham. माझं कुळ कधीच बदललंय. My tribe has मी changed. आता अशा कुळामध्ये आहे I'm in such a tribe की ज्या कुळाचा अंतच नाही. for which there is no end. हालेलुया. Hallelujah. मी अशा नागरिकत्वामध्ये आहे I'm such a की citizen, मला आता कुठल्या नागरिकत्वाची गरज नाही, ते माझं नागरिकत्व कधी संपणार नाही. and I do not need any other citizenship. कुठलं कुळ घेऊन बसलाय प्रिया? Which tribe have you talking about? जगातलं माणसाचं कुळ
The tribe of the man. माणूस संपणार आहे, Man is going to end. वचन सर्व काळ टिकणार The आहे. word is going to stay आणि त्या forever. वचन रूपे सदाजीव टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे तुम्हाला पुन्हा जन्म दिलेला आहे. And you have been born again by the ever living word. आणि तेच वचन तुम्हाला सांगतं, And the same word तुम्ही tells अब्रामाची संतती you are आहात. the descendant of Abraham. मग अब्रामाची संतती कशी आहे प्रियानो? Then how is the descendant of Abraham? आशीर्वादित आहे. It's blessed. तिथं शाप नाही, There is no curse. तिथं क्लेश नाही, There is no तिथं problems. दुःख नाही. There is no sorrow. अब्रामाविषयी अजून एक आम्ही विषय महत्वाची गोष्ट पाहणार आहोत थोड्या दिवसामध्ये, किंवा आज आलं तर आज बघणार आहोत. We are going to learn about Abraham. अब्राम वाट पाहणारा होता. Abraham used to wait patiently. येशू आमचा देव वाट पाहणारा आहे, And Jesus waits patiently. आणि आम्ही वाट पाहणारे लोक आहोत. And we are also the people who wait patiently. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हा, ती गोष्ट आम्ही पाहणार आहोत We प्रिया. are going to learn this thing. पण महत्वाची गोष्ट ही आहे की आम्ही प्रभूला समजून घ्यावं. Important thing is that we should understand आज God. माझ्यासाठी जीवनाचं वचन काय आहे ते मी आत्मसात करा. We should understand the word that is there. हालेलुया. Hallelujah. ब्रदर, मला एक गोष्ट देव दाखवत आहे. Brother, God is telling me one thing. तुमच्या घरात काहीतरी सैतानी काम चालू आहे. There is something demonic in your house. लगेच ब्रदरांचे कान टवकारले. Immediately the brother listened. प्रभू मध्ये येऊन 15 वर्ष झाले, He was in God for 15 पण त्या years. एका शब्दाने देवाचा दास आहे, सामर्थ्याने भरलेला दिसतोय. But because of that one word, what बहिणी तर आमच्या लगेच भावुक होतात. and the women get emotional. असं जर कोण म्हणायला लागलं, If somebody says such म्हणायचं things, ब्रदर थांबा जरा, brother, wait. मी प्रभूचा स्वीकार केलेला I've आहे accepted आणि God. माझ्या घरामध्ये सैतानाचा आत्मा नाही, And there is no demonic spirit in my माझ्या house. घराचा मालक माझा प्रभू आहे. The master of my house is my God. तिथं माझा प्रभू आहे. He is my God. आणि जरी कुणी काय केलं असेल Even if somebody has तर ते done मला something, बाधणारच नाही. it will not affect माझ्या me. डोळ्याला दिसेल कदाचित ते, I might see it पण through my त्याचा eyes, दुष्परिणाम माझ्यावर होणार but नाही. it will not affect कारण me. ज्यानं माझ्यावर चांगला परिणाम केलाय Because the one who has done a good असं effect on me, देवाचं वचन माझ्या जवळ आहे. आमेन such word म्हणूया. of God is in me. हालेलुया, हालेलुया. Hallelujah. घाबरू नका प्रिया. Do not be afraid. हालेलुया. तुम्हाला मी मागे तर सांगितलं तर Previously also I told you रस्त्यावर भविष्य सांगणारे लोक बसलेले असतात. there are many astrologers on the way. त्याचं एक सुरुवातीचं वाक्य एकदम ठरलेलं असतं, Their first sentence is definite. आणि ते स्त्रियांच्या बाबतीत ते पक्क एकच वाक्य असतं, And there is one sentence in terms of women. बाई तू सगळ्यांसाठी सर्व केलंस बघ. Women, you have done everything for everybody. हा, पण पण तुझ्यासाठी कुणी उभं राहत नाही. But for nobody stands up for की ही you. बाई लगेच पदर सरसवून लगेच अजून पुढे सरकली द्यावी. And that woman goes again and listens हो intently. हो बाबा हो, अगदी बरोबर बोललास. She says, yes, you said it हेच correctly. वाक्य The same याच्या अगोदर sentence. येऊन गेलेल्या 5 महिलांना तेच बोलला होता. He spoke the same sentence to the 5 women who have been before. सुरुवातच एका बरोबर लोकांना पकडायचं. They attract the people correctly. मग हळूहळू काय करतात ते लोक, So slowly and steadily what they do, तुमच्याकडनंच प्रॉब्लेम ऐकून घेतात. म्हणजे जे त्या लोकांकडे जातात ते त्यांच्याकडनंच प्रॉब्लेम ऐकून घेतात they listen to your problems through you. आणि असं दाखवतं की हा मला सगळं माहिती, मला देवाने दाखवलं. And they show that I know already. आमच्याकडे पण तसंच आहे. The same thing happens with us. देवाचा आत्मा मला दाखवत आहे. Spirit of God is telling me. मागच्या खिशात 500 रुपयाची नोट आहे. There is a 500 rupee note in your pocket, back pocket. बरोबर ओळखलं गेलं. He understood it right. मग पुढे देवाचं असेल म्हणतो ते माझ्याकडे आणून द्या आता. The servant of God tells, give it to me then. गमतीचा भाग आहे. This is a joke. पण असं काय बोललं But if they speak something like की that, आम्ही लगेच अट्रॅक्ट होतो. we immediately get attracted. सगळ्यात पॉवरफुल आकर्षण किंवा अट्रॅक्ट करण्याचं सामर्थ्य जर कशामध्ये The असेल, most powerful force to attract देवाचा शब्द. is in the word of God. हालेलुया. Hallelujah. देवाचा शब्द आमची भीती घालवतो. The word पहिली of गोष्ट. God removes our fear. हालेलुया. Amen. देवाचा शब्द आमचा देवावरचा विश्वास वाढवतो. Word of God increases our faith in God. देवाचा शब्द आम्हाला अडखळण्यासाठी नाही, आम्हाला सुरक्षित पोहोचण्यासाठी मार्ग दाखवणारा, त्या मार्गावर प्रकाश देणारा आहे.
The word of God leads us to the right path and is not an obstacle for us. ज्यानं मला जीवन The दिलं, one who has given me life, ज्यानं मला मातेच्या पोटी उदरामध्ये जन्म दिला, the one who made me born in the womb of my तो mother, देव जर मला म्हणतो if that God tells to me तू माझ्या हातामध्ये that आहे you are in my hands आणि माझ्या हातातून तुला कोणी हिसकावून घेणार and नाही, nobody can snatch you out मी of my तुला hand, सार्वकालिक जीवन देणार आहे, and I'm going to give you eternal life, तुझा नाश होणार नाही. you will not be perished. आता ज्यानं जीवन दिलं, जो अधिकारी, तो जर असं म्हणतो, Now the authority, the one who created us, says these मग things, कोणीतरी येऊन तुम्हाला सांगते की पहा मला असं असं तुमच्या घरात दाखवते, तुम्ही त्याच्यावर विश्वास and ठेवा. somebody comes and tells you that something is happening in your house, you believe that person. म्हणजे काय होतं, So what happens? तुम्ही प्रभूला समजून घेतलं You do not understand नाही. God. हालेलुया. Hallelujah. तुमच्या मनामध्ये भय आलं If there is fear in your heart, की तुम्हाला येशू समजला नाही किंवा तुम्ही तो समजून घेतला नाही. you have not understood God. हालेलुया. Hallelujah. येशू समजून घेणं म्हणजे To understand Jesus means सर्व आणि जगातल्या मौल्यवान गोष्टीपेक्षा ते वेगळं आहे प्रिया. it is greater than all the precious things in the world. म्हणून देवाचा दास म्हणतो, So the servant of God says, तुझ्या वचनाच्या पुढे before your word, जगातल्या गोष्टी the things of the मी world, केर कचरा लेखतो. I consider it as trash. पौलाला येशू समजला Paul understood Jesus, म्हणून तो बोलू शकला. and that was why he said त्याने that. सगळं दुःख संकट सहन केली, He bore everything. पण तो असं म्हटलं नाही, काय प्रभू असं मी तुला स्वीकारलं आणि माझ्या वाट्याला सगळं झालं. He did not say, I accepted you and I पण got all त्याही the परिस्थितीमध्ये obstacles. तो म्हणतो आनंद करा प्रभू मध्ये. In that situation, he says, rejoice पुन्हा in the सांगतो Lord. आनंद करा. Again I say rejoice. हालेलुया. Hallelujah. कारण त्याला येशू समजला. Because he understood Jesus. येशू भीती घालायला आला, Jesus did not came to instill fear. येशू तुम्हाला विनाश गर्दीत ढकलायला आलेला नाही. He did not came to push you to उलट तिथं destruction. तुम्ही होता तिथून त्यानं तुम्हाला बाहेर काढलं, You were in the trouble and he pulled you out. एक धन्य आशा दिली. He gave you a blessed तो hope. म्हणतो उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडं आलेला Says, आहे. get up and be radiant because light has come to you. हालेलुया. Hallelujah. जोरात म्हणा हालेलुया. आणि म्हणून प्रियानो आम्ही प्रभूला समजणं हेच आणि हेच एक माझं काम आहे. And this is my only job, that I should understand Jesus. आत्मिक जीवन जगताना While living the spiritual life, हालेलुया hallelujah, एक महत्वाची गोष्ट आहे. there's one important thing. आम्ही देवाच्या ईश्वरी स्वभावाचं विभागी आम्ही मागच्याच पाहत होतो, बरोबर आहे का? तेच बघत होतो ना. We were the divine partakers of divine nature of God. पेत्राचं दुसरं पत्र याचा पहिला अध्याय, वाचा वचन. त्यांच्या योगे त्याच्या योगे व अतिमहान अशी वचने, हा मोलवान आणि अतिमहान, मोलवान व अतिमान अशी वचने, मोलवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत. आपल्याला देण्यात आली आहेत, यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातली भ्रष्टता चुकून ईश्वरी स्वभावाचे विभागी व्हावं. It says in 2 Peter 1:4, by which have been given to us exceedingly great and precious promises, that through these things you may be partakers of the divine nature, having escaped the corruption that is in the world through lust. ईश्वरी स्वभावाचं काय व्हावं? विभागी व्हावं. We may become the partakers of divine आणि nature. ईश्वरी स्वभावाचं विभागी होण्यासाठी To be the partakers of divine पुढं nature, मला अजून काहीतरी एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. further there is important thing. पुढं सांगितले याच कारणाने, ऐका तो शब्द, हो, हा काय लिहिलंय? याच कारणाने तुम्ही मोलवान आधी अतिमहान वचन तुम्हाला दिलेली यासाठी की तुम्ही ईश्वरी स्वभावाचे विभागी व्हावे. हालेलुया. जरा जोरात म्हणा हालेलुया. हालेलुया. ईश्वरी स्वभावाचं विभागी व्हायचं म्हणजे ईश्वराचा स्वभाव, परमेश्वराचा स्वभाव, येशूचा स्वभाव तुमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. Partakers of divine nature means the behavior and the nature of Jesus Christ should be inside of you. आणि हा ईश्वरी स्वभाव येण्यासाठी तिथंच आहे का संपलंय का? And for this divine nature, does it end there? ते अतिमहान वचनाच्या द्वारे तुम्हाला ते ईश्वरी स्वभावाचं विभागी व्हायचं आहे. If you have to become the partakers of divine म्हणून nature, याच कारणाने so that is why ईश्वरी स्वभावाचं विभागी व्हायचं आहे. याच कारणाने and through these things that you may become partakers पुढे of वाचा divine काय nature. लिहिलंय? तुम्ही होईल तितका प्रयत्न चालू बस तुम्ही होईल तितका प्रयत्न
चालवून म्हणजे प्रयत्नाची तर काय आहे, पराकाष्ठा आहे. हालेलुया. कारण शब्द काय, होईल तितका, म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रयत्न करायचा आहे. Means you have to try it all. होईल तितका प्रयत्न करू. You have to try as much as you can. म्हणजे तुम्ही बाकीच्या गोष्टीला दुय्यम स्थान द्या. Means you should give second priority to all the प्रयत्न things. कशासाठी करायचा You आहे, have to try for the thing. होईल तितका प्रयत्न चालवून. You have to try as much as you can. म्हणून देवाचा दास एका ठिकाणी म्हणतो, The servant of God says, हे परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितलं, ask for a blessing to God. तुझ्या प्राप्तीसाठी मी झटे. नका काढू ब्रदर. तुझ्या प्राप्तीसाठी मी झटे. I should strive to attain you. म्हणजे होईल तितका प्रयत्न करे. Means I will try as much as I can. हालेलुया. Hallelujah. आम्ही काय प्रयत्न करतो, What do we try? येशूला समजून घेण्यासाठी आम्ही काय प्रयत्न करतो, एकदा स्वतःला प्रश्न विचार. Ask yourself, what do I try to understand Jesus? काय मी पहाटे उठतो, Do I wake up in the morning? काय मी प्रभूच्या वचनाचं मनन करतो, Do I meditate in the word of मी God? प्रभूसाठी काय करतो, What do I do for God? मी काय प्रयत्न करतो, What do I try? होईल तितका मी प्रभूसाठी काय प्रयत्न What करतो. do I try as much as I can for बाकीच्या God? गोष्टी मी खूप करतो, I do all the other things. पण प्रभूला प्राप्त करून But घेण्यासाठी, to attain God, ईश्वरी स्वभावाचा विभागी to होण्यासाठी become partakers of मी divine nature, प्रयत्न काय करतो, what do I try? मी होईल तितका प्रयत्न काय करतो. What do I try as much as I can? म्हणजे शब्द लक्षात घ्या, फार महत्वाचा आहे. Understand these words. are very होईल important. तितका प्रयत्न करू. Try as much as you तुझ्या can. प्राप्तीसाठी मी झटेन. I will strive to attain you. झटणं म्हणजे आम्ही पाहतो कष्टाची किंवा प्रयत्नाची पराकाष्ठा करणं. To strive means trying as much as you can. स्वस्थ तो बसणार नाही. It's not sitting idle. प्रभू तुझ्या प्राप्तीसाठी मला झटायचं I आहे. want to strive to attain बाकी you. सगळ्या गोष्टी दुय्यम स्थानावर. All the other things have the second माझी priority. नोकरी, माझं सगळं दुय्यम स्थानावर. My job and everything else has a ज्यावेळेस second तुम्ही priority. त्याच्यासाठी झटता, When you strive for Him, त्यावेळेस तुम्ही झटत असताना, तुम्ही जे तुमची नोकरी करता, तुम्ही जो तुमचा व्यवसाय करता, तुम्ही जे तुमच्या आणि कुटुंबाचा प्रतिपाळ करता, तो तुमच्या हातून उत्तम दर्जाचा होतो येशूच्या नावामध्ये. and while you strive for these things, your job and your family matter, all these things have been, they take place excellently. कारण तुम्ही पहिलं प्राधान्य कशाला दिलेलं आहे, Because you give first priority to what? प्रभूला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न. You're trying to attain God. That is your first प्रयत्नाची priority. पराकाष्ठा. To try as much as you can. हालेलुया. Hallelujah. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. I'll tell you an example. ईश्वरी स्वभावाचं विभागी आम्ही होतो प्रियानो. We become partakers of तो divine nature. मुद्दा मला खरं नंतर, पण आता तो सारखाच मला यायला लागला, पण सांगतो आता. I'll explain you this. ईश्वरी स्वभाव, Divine nature. मगाशी मध्ये तुम्हाला सांगितलं ईश्वरी स्वभाव काय, देव प्रीती. Divine nature means God is love. देव कसा आहे, How is God? प्रीती आहे. He is love. हालेलुया. Hallelujah. किती जणांचा अनुभव येतो, How many have you experienced? देव प्रीती आहे. God is love. हालेलुया. Hallelujah. त्याच्यानंतर आम्ही पाहतो Further, देव God, वाट पाहणारा आहे. He waits patiently. वाट पाहणं हा एक स्वभाव आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. And waiting patiently we should have that nature inside आणि of तो us. स्वभाव आमच्या देवाचा आहे. आमेन. हात उंच करा. And आमेन that म्हणा. nature is of our God. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. पवित्र शास्त्र आम्हाला संत वाचा, पेत्राचं पहिलं पत्र 3 अध्याय 20 वचन. पूर्वी नोहाच्या दिवसात तारवात थोडके म्हणजे 8 प्राणी वाचून, थोडके म्हणजे 8 प्राणी वाचून पाण्यातून वाचविण्यात आले. पाण्यातून वाचविण्यात आले. ते तारू होत असता देवाची सहनशीलता वाट पाहत होते. देवाची सहनशीलता काय करत होते, वाट पाहत होते. हालेलुया. आमचा देव कसा आहे, सहनशील आहे. त्याचा वाच ते वचन वाच. पहिले पेत्र 3 अध्याय 20 वचन. 3:20. First Peter 3:20. Who formerly were disobedient when once the divine long suffering waited in the days of Noah while the ark was being prepared, in which a few, that is 8 souls, were saved through water. Hallelujah. Hallelujah. प्रियानो, महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. Important thing has been told. परमेश्वराची सहनशीलता काय करत होते, वाट पाहत होते. आणि
It tells that the divine long suffering आणि waited. देवाचं वचन आम्हाला The सांगतं word of God tells us देव आमचा धीरानं वाट पाहणार आहे. our God waits patiently. कारण का The reason being, कोणाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही, it is not His will that anybody should तर perish, प्रत्येकाचं तारण व्हावं, but that everybody should be saved. सत्याच्या ज्ञानाप्रत प्रत्येकानं पोचावं Everybody should reach the आणि truth, सार्वकालिक जीवनाचा वाटा त्याला मिळावा. and he should receive the part of the eternal life. म्हणून देवाची सहनशीलता नोहाच्या काळामध्ये वाट बघत होती So the divine long suffering waited in the days of Noah, आणि आता शेवटच्या काळामध्ये सुद्धा आम्ही पाहतो देव धीरानं आमची वाट पाहत आहे. and in the last days also we see that God is waiting patiently for ज्याला आम्ही us. विलंब म्हणतो तो विलंब नाही प्रियानो, What we say is delay, it's not तो आपल्या delay. लोकांची वाट पाहत He's आहे. waiting for His people. धीरानं वाट He's पाहत आहे. waiting patiently, वाट पाहणे. waiting patiently. हालेलुया. वाट पाहण्यासाठी आणखून एक महत्वाची गोष्ट आमच्यामध्ये आणि एक गुण आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. One more nature of to wait is one more thing. आमच्यामध्ये धीर असणं We गरजेचं should आहे. have patience. आता सहनशीलता पवित्र आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्तीचा तो गुणधर्म आहे And long suffering is the fruit of spirit. आणि धीर सुद्धा तोच आहे. And patience is also तो the same. स्तोत्र करता स्तोत्र संहितेच्या 40व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये काय म्हणतो पहा. मी धीर धरून काय म्हटले त्या ठिकाणी, धीर धरून मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने मजकडे वळून माझा धावा ऐकला. हालेलुया. जोरात म्हणा हालेलुया. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली. I waited patiently for the Lord. आणि त्यानं माझा काय ऐकला, धावा ऐकला, म्हणजे त्यानं माझी प्रार्थना ऐकली. धीराला किती महत्व आहे पहा. And He heard my cry, and see how important is waiting patiently. हालेलुया. Hallelujah. आता धीरानं वाट पाहणं कधी होतं प्रिया? And when does waiting patiently happen? वाट पाहणं अतिशय अवघड प्रकार आहे. And waiting is a very difficult thing. बरोबर आहे का नाही? Is it right? वेळ दिली आणि आम्ही वाट बघत बसलो आणि ती व्यक्ती तर आली नाही तर चिडचिड लगेच आमची चालू होती. If there is a time given and the person does not come, we become angry. एकदम राग. We become angry. असं आहे तसं आहे, मी वाट बघत बसलो, काय मला वेळ मला काही कामं नव्हती का, मी असं झालं तसं झालं. We start complaining. आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा लोक असेच म्हणतात प्रिया. In spiritual life also people say the काय same. आजोबा पंजोबापासून ऐकतोय प्रभू येणार आहे. कुठला प्रभू येणार आहे? We are hearing for our grandfathers and मी तर म्हणतो great-grandfathers. प्रभूच नाही. Jesus is going to come, but He's not coming. अशी मूर्खासारखे उद्गार काढतात लोक. There are people who say the stupid कारण things. वाट पाहणं कुणाला आवडत नाही. Because nobody likes to wait. पण जो धीर धरून वाट But पाहतो the one who waits patiently, त्याला आशीर्वाद आहे. he has blessings. हालेलुया. Hallelujah. त्याला आशीर्वाद He आहे. has blessings. वाट आम्ही पाहावी. We should wait. देव तर म्हणतो की मी आणि जातो तुमच्यासाठी जागा तयार करतो. माझ्या पित्याच्या घरी राहायला पुष्कळ जागा त्या आहेत, नसतं तर मी तसं तुम्हाला सांगितलं असतं. मी जागा तयार करायला जातो. जागा केल्यानंतर मी पुन्हा येईल आणि तुम्हाला माझ्याबरोबर मी घेऊन जाईल, कारण जिथे मी आहे तिथं तुम्ही असावं. And Jesus says that I go and prepare a place for you. If I did not have a place, I would have told you, because where I am, there you should be also. योहानाच्या 14व्या अध्यायाच्या पहिल्या 2 वचनामध्ये दिले नका काढू नका. तुमच्या अंतःकरण अस्वस्थ कर, भयभीत होऊ देऊ नका. माझवर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा. Not let your heart be troubled. You believe in me, believe also in God. आणि देव म्हणतो की मी जातो, येशू म्हणतो मी जातो तुमच्यासाठी जागा तयार करतो. Jesus says, I go and prepare a place for you. जागा तयार झाली की मी येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल. Once the place is prepared, I will come and take you back. त्यातून इनडायरेक्ट काय आम्हाला वचन सुचवतंय? What is the word telling us तो indirectly? येणार आहे. That He will come. तो जर म्हटला मी येणार आहे तुम्हाला घेऊन जायला, If He says, I will come to take येणार you, आहे. He will come. तुला वाट बघायची. You have to wait patiently. हालेलुया. Hallelujah. तुला धीरानं वाट बघायची. You have to wait patiently. Amen. Hallelujah. असं म्हणू नका कुठं देव आहे आणि काय आहे Do काय. not say, where is God? आईन्स्टाईन नावाचा शास्त्रज्ञ किती लोकांना माहिती आहे? Who knows the scientist Einstein? कोणालाच माहित नाही. हातून असं वरती करा की जरा उंच वरती करा. सायन्सच्या लोकांना माहित असं सगळ्यांना. फार कमी लोकांना माहिती हो हे सगळं. काय तुमची ज्ञान बुद्धी काय वाचता की नाही काय? एकदा आईन्स्टाईनला एक प्रश्न विचारला. And there was a question तुला asked to माहिती आहे का Einstein. आईन्स्टाईन? माहिती आहे ना, माझ्यासारखी केस आहे. एकदा आईन्स्टाईनला प्रश्न विचारला. And the काय गंमत झाली तुम्हाला सांगतो. Question was asked to Einstein. एकदा मी एका दुकानात गेलो होतो Once I was in a shop, आणि 2 शाळकरी पोरं चालली होती शाळेमध्ये. त्याला काहीतरी दुकानात, मी ज्या दुकानात होतो तिथून त्यांना काहीतरी पदार्थ घेऊन चॉकलेट वगैरे काहीतरी घ्यायचं असेल ते आले होते there were तिथं. 2 school kids going and they wanted to buy something in the एक same shop पोरग that I was चॉकलेट in. घेत होतं, One boy was buying the दुसरं पोरग chocolate. आलं माझ्याकडे असं बघत बसलं.
The second child came and he started looking लहान at me. पोरगा होता तो. He was a small child. आणि मग तुम्ही पुढे आल्यानंतर मग परत असा पुढे आला. And when I came forward, he again परत came. पुढे येऊन परत माझ्याकडे असा बघतो. And he again came and he started staring at बाळा me. इकडे रे. And he said, "Child, come here." काय माझ्याकडे बघतोस? What happened? Why are you looking काय at काय me? वेगळा दिसतोय काय मी? Do I look different? नाही नाही अंकल अहो. He said, "No, तुम्ही uncle." आईन्स्टाईन सारखी दिसता म्हणून बघत होतो म्हणून. He said, "You look like Einstein. That's why I was looking to you." हालेलुया. एकदा मी असाच चाललो होतो बायको बरोबर. Once I was going with my wife, आणि मग दोन पोरं तिकडनं आली चांगली कॉलेजची पोरं. and two college kids came up from आणि there. पळत पळत आली ती मला म्हटलं हे काय मला काय मारायला वगैरे आली का अशी धावतच आली माझ्याकडे. And they came running towards me. काका काका थांबा. They said, "Uncle, stop." म्हटलं काय काय झालं काय? I asked what happened. काय नाही तुमच्यावर फोटो काढायचे आम्हाला. He said that I want to click a picture with तुमचे you. केस लय भारी आहेत म्हटले. Your hair is very good. बायको म्हणते कुणाला फोटो देऊ नका असे. My wife told me, "Do not give your photos to anybody else." तर आईन्स्टाईन विषय आईन्स्टाईन. So Einstein. तर आईन्स्टाईनला एकानं प्रश्न विचारला So one question was asked to Einstein. की भौतिक शास्त्रज्ञ आहेत ते देवावर विश्वास ठेवत नाही म्हणजे देव आहे देवाचं अस्तित्व आहे हे ते मानत नाहीत. And science believes that there is no God. आणि मग तुम्ही कसं देवाला मानता किंवा देव आहे असं त्याचं अस्तित्व मानता? How do you believe in the existence of God? मग ते म्हटले ठीक आहे मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो. He said, "Okay, I'll give you the answer." मग त्यांनी काय केलं त्यांच्या लॅब मध्ये गेल्यानंतर त्यांनी एक असं मस्त एक मॉडेल तयार केलं. And he went to his lab and made a beautiful model. आपण काय त्याला तुम्ही आकाशाला काय म्हणतात ते सगळं स्पेस ना ग्रह तारे ते बरं ना त्या मॉडेल तयार केलं तसं. हा नाही सोलर सिस्टम ते असे सूर्य बाकीचे ग्रह वगैरे असं नाही का पृथ्वी स्वतः भोवती फिरती सूर्याभोवती फिरती बाकीचे ग्रह असं त्याला ते जे काय असेल ते He made a beautiful model of a solar तर system. त्याने अतिशय सुंदर असं मॉडेल तयार केलं. He made a beautiful model. आणि मग ज्याने प्रश्न विचारला त्यांना बोलवलं. And he called the one who asked him the question. मग ते म्हटले की किती सुंदर मॉडेल तयार केलं होतं. And he said, "How such a beautiful model you आणि have किती created." सुंदर मॉडेल केले It म्हटले. is such a beautiful model. तर कुणी केलं हे मॉडेल? He asked who made this model. माहित नाही म्हटले ते आपोआपच झालंय. He said, "I don't know. It happened automatically." अहो इतकं सुंदर तुम्ही मॉडेल बनवलेलं He आहे. said, "You created such a आणि तुम्ही beautiful म्हणते model." आपोआप झाले. आपोआप कसं होईल? And you said it has been created नाही म्हणे ते automatically. आपोआप झालेलं आहे. He said it has been created असं होऊ automatically. शकणार नाही म्हटले. That other person said it cannot कुणी happen. तरी तयार केल्याशिवाय Unless somebody makes हे it, होणारच it नाही. is not possible. म्हटलं पटलं का नाही तुम्हाला? He said, "Do you agree or not?" म्हटलं हे जी सृष्टी आहे This nature, ही कुणीतरी बनवली म्हणून तयार झाली. somebody has created, and that is what बनवणारा is कोण there. आहे? Who is the maker? सेनाधीश परमेश्वर. Almighty God. हालेलुया Hallelujah. हालेलुया. आमचा प्रभू तो आहे तुझ्या. He is our God. त्यानं ते बनवलेलं आहे. He has made it. आणि मी पाहतो देव आहे And there is God. त्याचं अस्तित्व आहे. His existence is आणि there. तो जो म्हणतो And if He says, मी जातो जागा तयार "I करतो go and make a place for तुम्हाला you," जागा तयार झाली की येऊन तुम्हाला मी घेऊन once जाईल. it's prepared, I will come to take म्हणजे you up back. तोपर्यंत आम्हाला काय करायचंय? Till then, what we have to do, आम्हाला वाट बघायची. we have to wait for Him. आता वाट बघत असताना And while waiting, धीर तर खचला नाही पाहिजे. we should not be impatient. चिडचिड तर होणार नाही होता कामा We नये. should not be angry. मग ती चिडचिड होणार नाही धीर सुटणार आहे. मग आमचं कसा तो स्वभाव निर्माण होणार आहे? So if we should not be impatient or agitated, what should we do? ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता The one whom you love, ज्याच्यावर तुम्ही मनापासून प्रेम the करता one whom you love with your त्या whole heart, व्यक्तीची वाट बघण्याला मनुष्य कधी खचत नाही. to wait for that person, a man तो कधी never, कुरकुर करत नाही. he never grumbles. आणि आत्मिक जीवनाची तीच गोष्ट आहे. And it is the same of spiritual life. आत्मिक जीवन म्हणजे आत्म्यानं भरलेलं जीवन. Spiritual life means life filled with the Spirit. आमेन. Hallelujah. आता 5 वचन काय सांगतं? गलतीकराचं पत्र याचा 5वा अध्याय त्याचं 5 वचन. आम्ही आत्म्याच्या द्वारा विश्वासाने नीतिमत्वाची आशा धरून वाट पाहत आहोत. हालेलुया. हालेलुया. पुन्हा एकदा वाचा ते वचन. आम्ही आत्म्याच्या द्वारा म्हणजे कुठल्या आत्म्याच्या द्वारा? म्हणा की देवाच्या आत्म्याच्या द्वारा पवित्र आत्म्याच्या द्वारा. वाट पाहणं म्हणजे कुणाची वाट पाहणं? उत्तर द्या पटपट पटपट. देवाची म्हणजे कुणाची? प्रभू येशू ख्रिस्ताची. बोला असं पूर्ण. वाट पाहणं म्हणजे कुणाची वाट पाहतो? नव्या करारामध्ये जेवढं वाट पाहणं आहे ते सर्व वाट पाहणं प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात आहे. हालेलुया हालेलुया.
मग आम्ही पुन्हा एकदा देववचन वाचा. आम्ही आत्म्याच्या द्वारा जो आत्मा देवाने तुमच्यामध्ये दिलेला आहे, ज्या आत्म्यानं तुम्ही भरलेला आहात, ज्या आत्म्याची कृपादान देवाने तुम्हाला दिलेला आहे, त्या आत्म्याच्या द्वारा पुढं विश्वासाने नीतिमत्वाची आशा धरून विश्वासानं काय नीतिमत्वाची आशा धरून वाट पाहत आहोत. कोणाची वाट पाहत आहोत? येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची. It says in Galatians 5:5, for we through the Spirit eagerly wait for the hope of righteousness by faith. कुणाच्या द्वारे वाट पाहत आहोत? आत्म्याच्या. We are waiting through the Spirit. म्हणजे तुम्ही आत्म्याच्या द्वारे वाट पाहता, When you wait through the Spirit, तुम्ही कुरकुर करणार नाही, you will not complain. तुम्ही कुठल्या प्रकारचं आणि राग तुम्हाला येणार नाही. You will not be angry. काय प्रभू ये लवकर, किती वेळ झाला म्हणतो येतोय तो अजून काय आला नाही. You will not complain how long if you're saying God you'll come, you have not come yet. Wait. आत्म्याच्या द्वारे Through the Spirit, आम्ही वाट पाहणारे लोक आहोत. we are the people who wait आत्मिक patiently. जीवन म्हणजे आत्म्यानं भरलेलं जीवन. Spiritual life means life filled with त्याच्यामध्ये Spirit. वाट पाहणे एक गोष्ट आहे. And there is a thing called waiting. आणि वाट पाहण्यामध्ये And by waiting, महत्वाची गोष्ट, important thing, ज्याची तुम्ही वाट पाहत the आहात, one whom you wait for, त्याच्यावर जर तुम्ही नितांत प्रेम करत if असाल, you love him, तर तुम्ही वाट पाहताना कधीही खचणार नाही. while waiting you will not grumble. हालेलुया. आम्ही Hallelujah. येणाऱ्या येशूविषयीच बोलत आहोत. We are talking about the Jesus who is to मग come. तुम्ही तर येशूला समजून घेतलेला आहे, If you have understood म्हणजेच Jesus, तुम्ही प्रभूला पूर्ण मनानं, जीवानं, शक्तीनं, बुद्धीनं तुम्ही देवावर प्रेम करत आहात. if you love God with your whole heart, mind, soul and body, मग आत्म्याच्या आधारे तुम्ही वाट पाहणारे लोक आहात. you are the people who wait through Spirit. तुम्ही कुरकुर करणार नाही, You will not grumble. कारण मी येणार आहे हे कोणी सांगितलंय? Because I am coming. Who said this? कोण म्हणतो? Who said this? तुम्ही उत्तर द्या जरा. हे जोरान म्हणा की येशू, प्रभू येशू म्हणा की. कोण येतो म्हटला मी पुन्हा परत येणार? कोण म्हटलं? मग जोरा आवडतो की नाही येशू? मग म्हणा प्रभू येशू म्हटला. मग येशू काय मानव आहे का की त्याने खोटं बोलावं? And is Jesus man that he should lie? तो जर म्हटला मी येणार आहे तर येणार आहे. If he says I will come, he will come. मानव रूप धारण करून 2025 वर्षापूर्वी येणार होता, आला होता, त्यावेळेस पण ती भविष्यवाणी केलीच होती, अगदी सुरुवातीपासून केली It होती. was also prophesied when he came 2025 years ago when he ती came in human भविष्यवाणी form. पूर्ण झाली की नाही? Was that prophecy fulfilled? हो, हालेलुया. हालेलुया. मग आता जर ही भविष्यवाणी आहे, येशू म्हणतो की मी जातो, जागा तयार करतो, माझ्या पित्याच्या घरी राहायला पुष्कळ जागा आहे. नसतं तर तसं मी तुम्हाला सांगितलं असतं, जागा तयार झाल्यानंतर मी येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल. If Jesus says I go and I'll come back to you, I'm preparing a place for you. If there was no place, I would have told you. He will come. कारण जिथं मी आहे, Because where I am, तिथं तुम्ही असावं. there you should also be. हालेलुया. Hallelujah. मग तो जर म्हणतो मी येणार आहे, If he says I will come, मग तुमचं काम काय आहे, माझं काम काय आहे? what is your and my job? वाट पाहणे, To wait for him आत्म्याच्या द्वारे, through the Spirit, दैहिकतेमधून नाही. not carnally. देव आत्मा आहे. God is Spirit. त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने खरेपणाने His करावी. worshippers should worship him in truth आणि and spirit. उपासना करण्याचा आणखीन एक प्रकार म्हणजे There's one more way to worship is वाट पाहणं, ही सुद्धा एक उपासना आहे. आमेन waiting is म्हणा. also a हालेलुया. worship. वाट पाहणं ही सुद्धा काय उपासना आहे, कारण तिथं कुरकुर नाही. Waiting is also worship because there is no हालेलुया. grumbling there. संतोषानं देणारा देवाला आवडतो. A pleasant giver, a cheerful giver, God likes. आत्म्याने खरेपणाने उपासना करणारे देवाला आवडतात. God likes the people who worship in truth and आणि spirit. वाट आत्म्याच्या आधारे वाट पाहणारे देव जे लोक आहेत त्यांच्यासाठी ती पूर्तता होणार आहे की तो येणार आहे. And that will be fulfilled for the people who wait through वाट spirit. पाहणं बरेच जणांना फार अवघड वाटतं. And many people find it difficult to wait. पण जर मी प्रभूवर प्रेम करत आहोत, If I love the Lord, तर आम्हाला ते एक अवघड वाटणार it is नाही. not difficult for me. एक मानवी उदाहरण मी तुम्हाला देतो. Tell you one example. मी एक वाचनामध्ये माझ्यामध्ये आलो. I read once. के मूस नावाचा एक फार मोठा जगप्रसिद्ध छायाचित्रकार आणि चित्रकार होऊन गेला. And there is a great चित्रकार, ड्रॉइंग करणार चित्रकार आणि छायाचित्रकार म्हणजे फोटोग्राफर. photographer and painter called K.K. Moose. आणि के मूस त्यांचं नाव. His name was K.K. Moose. पारशी घराण्यातले ते होते. He was from
आणि ते मूळचे महाराष्ट्रातले म्हणजे 40 गाव या ठिकाणचे He होते. was from Maharashtra. मुंबईला त्यांना चित्रकलेची आवड होती म्हणून ते विल्सन कॉलेज मुंबईला तिथं त्यांनी ते डिग्री वगैरे So घेतली. he took the degree from Mumbai for the drawing. नंतर काय थोडा काळ ते इंग्लंडला जाऊन पुढचं त्यांनी अभ्यास केला. So took the education in the England further. आणि मुंबईमध्ये असताना While in Mumbai, 23व्या वर्षामध्ये in 23rd year, ते एका मुलीच्या प्रेमात पडले. they fell in love with a girl वयाच्या 23व्या वर्षी. in the 23rd year of his life. आणि मग जी मुलगी त्यांना ते आवडली तिच्या प्रेमात ते आता चित्रकार असल्यामुळे त्यांनी त्या गोष्टी तिच्यामध्ये पाहिल्या. And because he was an artist, he fell in love with that girl. आणि मग त्या मुलीवर त्यांचं नितांत प्रेम And he होतं. loved that girl very dearly. पण ते कालांतराने त्यांचे वडील वारले. But after a few years, his father मग died. यांना आपल्या आईसाठी त्यांना गावाला जावं लागलं. And because of that, he had to go to his mother. 40 गावला त्यांना जावं लागलं. He had to go back to his home. his ज्या native दिवशी ते place. 40 गावला गेले When he went to Chalisgaon, आणि रेल्वे स्टेशनला त्यांची ती मैत्रीण ती प्रियसी तिथं आली. and his lover came to that railway station. निलोफर तिचं नाव. Her name was Nilofer. आणि ती म्हटली की तू पुढं जा She said, "You go ahead." आणि नंतरच्या गाडीने ते पंजाब मेल कुठली तरी ती गाडी ती होती त्या गाडीने मी येते मग आपण डिनर करूयात. And afterward, by the second train, I'll come and we'll have dinner. आणि मग And then, ते आपल्या गावी गेले 40 गावला. and then he went to his village. आणि मग 40 गाव मध्ये ते गेल्यानंतर He went to Chalisgaon, and then त्यांचं वाट पाहण्याची प्रक्रिया त्यांचं प्रोसेस चालू झाली. his process of waiting started. ज्या दिवशी ती झाली की मी येते The day she said that I will come, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या ट्रेनसाठी ते त्या रेल्वे स्टेशनला झाले की निलोफर ती येईल. and the second he started waiting for her that Nilofer will come. मग त्यांनी आपलं घर वगैरे चांगलं सजवलं. And he decorated his house well. मग एक चांगला गुलछडीचा आणि एक फुलांचा गुच्छ करून त्या अंगणामध्ये ठेवला. And he kept a bouquet of flowers in रेल्वे the स्टेशनला porch. गेले फुलांचा गुच्छ घेऊन He took that bouquet of flowers and went to the आणि railway खूप station. खुश होते And he was very happy की आज निलोफर येणार that आहे. today Nilofer will मग come. मी तिला घरी घेऊन I will जाईल. take her to my home. मी तिच्याबरोबर डिनर I करणार will have dinner with her. पुढच्या त्यांच्या ज्या काही योजना असतील त्याप्रमाणे त्यांनी स्वप्न रंगवले असतील. And he dreamt about the plans he had made. त्या दिवशी ती काय आली नाही. That day she did not come. ते जरा हिरमुसून घरी गेले. And he was sad and he went home. पण आपल्या त्या मैत्रिणीवर त्यांचा नितांत प्रेम होतं. But he loved her very much. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या ट्रेनच्या वेळेप्रमाणे ते आणि दारामध्ये त्यांनी तो गुलछडीचा बुके तयार करून ठेवला. And same next day he made a bouquet of flowers in his porch. घर तिच्यासाठी चांगलं And he सजवलं. decorated his house. आणि मग ते काय करायचे की त्या ट्रेनच्या वेळेमध्ये दारं खिडक्या सगळे ओपन करायचे की तिचं स्वागत करण्यासाठी. And he used to open all the doors and windows to welcome her. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या वेळेला त्या आणि ट्रेनच्या वेळामध्ये ते गेले. Next day also he went at the time of the train. आणि पुन्हा निराशा Again sadness. ती काय आली नाही. She did not come. पुन्हा ते घरी आले. Again he went home. मग पुन्हा त्यांनी आणि निराश होऊन त्यांनी जेवण करून पुन्हा ते आपल्या कामामध्ये व्यस्त झाले. Again he was grieved. He had dinner and he became busy with 40 work. वर्ष या व्यक्तीनं आपल्या प्रियसीची वाट पाहिली. 40 years this man waited for his lover. आणि 40 वर्ष न थकता किंवा कुठल्या प्रकारची कुरकुर न करता किंवा कुठल्या प्रकारची आपल्या प्रियेला दुष्ण न देता And 40 years waiting patiently without grumbling. तो दररोज ते गुलछडीचा आणि गुच्छ तयार करून त्या दारात ठेवायचा. Every day he used to make a bouquet of flowers and used to keep in the porch. फुलांचा एक बुगा गुच्छ घेऊन तो त्या रेल्वे स्टेशनला He used to जायचा. go with the bouquet to the railway station. रोज तिच्या वाट्याचं अन्न तो तयार करून And he ठेवायचा. used to prepare food for her. रोज तिचे तो आणि रोज ते घर He सजवायचा. used to decorate his house daily. आज येईल, Today also. आज तरी येईल. At least today she'll आज come. तरी. At least today. 40 वर्ष 40 years. त्याच उत्कंठेने With the same zeal, त्याच प्रीतीने that love, त्याच भावनेनं with that same emotion, तो आपल्या प्रेयसीची वाट पाहू लागला. he waited for his lover. तो त्यानंतर निराश होऊन घरी आल्यानंतर त्याचा तो आणि घर होतं ते आता राष्ट्रीय आणि कला दालन असं काहीतरी ते नाव आहे त्याचं आपलं 40 गावच्या रेल्वे स्टेशनला ते आहे. And his house is a spectacle now. आणि या 40 वर्षामध्ये त्यांच्याकडनं असंख्य अशा कलाकृती तयार झाल्या फोटोच्या किंवा छायाचित्राच्या आणि ड्रॉइंगच्या. And in this 40 years he became a great artist as a photographer or की as a त्यांना painter. 300हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आणि पारितोषिकं मिळाली. He's received awards from 300 plus nations. जागतिक कीर्तीचे ते चित्रकार झाले, छायाचित्रकार झाले. Became international photographer. त्यांचं ते म्युझियम अजून तिथं आहे, लोकांसाठी ते उघडं आहे. His museum is still there for people to watch. 40 गावचा तो अवलिया तो आणि चित्रकार आपल्या प्रियसीसाठी 40 वर्ष त्या रेल्वे स्टेशनला रोज वाट पाहत होता.
त्याच उत्कंठेने, त्याच प्रेमाने. And that artist waited patiently for his lover for 40 years with that same emotion. आणि एक दिवस असा आला, And one day came, नेहमीप्रमाणे 31 डिसेंबरचा तो दिवस it होता, was the 31st आणि December. नेहमीप्रमाणे ती त्या रेल्वे स्टेशनला गेले. Like usual, he went to the railway ती station. आली नाही, She did not come. पण त्याही दिवशी त्यांनी त्याच उत्साहानं But on the same day, with that same ते zeal, फूल तिथं दारात ठेवलं he होतं, kept that bouquet in that दार door. खिडक्या उघडल्या Doors होत्या, and windows were open. घर सजवलं The होतं, house was तिच्या decorated. वाट्याचं अन्न तयार He केलं had होतं, prepared portion of a food, आणि तो आपल्या प्रियसीला घ्यायला गेला. and he went to receive his lover. एकच आशा, One hope: आज ती येईल, today she'll come. आज ती Today येईल. she'll come. प्रेमाचं एक अंश सुद्धा कमी झाला नाही. Not a fraction of love was त्या दिवशी decreased. गेले, Today, that day he went. आली नाही She ती, did not come. निराश झाले, He was grieved. थोडस म्हणजे खिन्नता आली. He was grieved. आज पण ती आली नाही, Today also she did पण not ते come. घरी गेले But he went back home. आणि त्या दिवशी जेवण केलं, ते झोपले, पुन्हा ते उठले नाही. He had dinner, he slept, and he did not wake up again. प्रेम असलं ना If you have love, की वाट पाहण्यामध्ये कुठल्या प्रकारचं खिन्नता येत नाही, किंवा कुठल्या प्रकारची किरकिर किंवा कुरकुर होत नाही. there is no grumbling or agitation while waiting. हा 40 वर्ष आपल्या प्रियसीची त्याच उत्कंठेने वाट पाहत होता. 40 years he waited for his lover. with 40 the same zeal. वर्षापूर्वी त्या प्रियसीने त्याला शब्द दिला होता की मी, तू जा पुढे, मागच्या गाडीने मी येते, आपण डिनर करूया. And 40 years ago, his lover said that you go ahead and I'll come behind. दरम्यान तिने पत्र खूप पाठवली त्याला, She sent him a lot of पण त्याने letters. पत्र उघडून वाचवण्याचं धाडस त्याच्यामध्ये झालं He did नाही. not have the courage to open the कारण letters. त्याला and वाटलं read. कदाचित पत्रामध्ये चुकीचा काय मजकूर आला आणि मग मी तर पूर्ण आणि गळून जाईल, मी ढासून जाईल, म्हणून त्यांनी पत्र वाचायचं टाळलं, ते ओपनच He केलं. did not open with the fear that something wrong might be written and he will collapse. फक्त ती म्हटली की मी येते. Only she said that I will come. त्याच शब्दावरती 40 वर्ष वाट पाहिली. On that promise he waited 40 years. हालेलुया. Hallelujah. माझ्या भावांना बहिणींनो, My brothers and sisters, ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता, the one whom you love, तिच्यासाठी तुम्हाला वाट पाहायला कधी जड जात नाही. it is not difficult for you to wait for that येशूवर person. जर तुम्ही प्रेम करता If you मनापासून, love Jesus with all your म्हणजे heart, येशूला जर तुम्ही समजून घेतलं मनापासून, if you understand Jesus through all your तर heart, प्रभूची वाट पाहण्यामध्ये तुम्हाला कधी आणि निराशा येणार नाही. you will never be sorrowful to wait for him. ती व्यक्ती होती, व्यक्ती माणूस होती, ती बोलली मी येते पण गेली नाही. And that person was a human. She said, पण I'll come, हा but she did not देव come. But आहे, this is आणि God. तो म्हटला की मी येतोय. And he said, I will come. तो येणार आहे, He will come. तुम्हाला मला घेऊन जायला येणार आहे. He will come to take you and me. वाट बघत असताना देवावरचं प्रेम कमी होऊ दे While नका. waiting patiently, do not let the देवाला love of म्हणा, God recede. देवाला म्हणा, देवा तुझ्यावरची माझी पहिली प्रीती वाढू दे. Ask God that my first love to you increase. एक मनुष्य आपल्या प्रेमाची 40 वर्ष वाट पाहतो त्याच उत्कंठेने. One human can wait for his lover for 40 years. तो जो देव तुमच्यावर प्रेम If करतो, God loves you, ज्यानं तुम्हाला सांगितलं मी येतो, the one who says I will तो come, येणार he आहे. will definitely come. सांगायचं तात्पर्य कथेतून एकच आहे, The conclusion ही is सत्य one. घटना आहे, This is a त्यातून real story. एकच आहे Is one thing. की जर तुम्ही तुमच्या देवावर प्रेम करता, If you love your God, तर तुम्ही वाट पाहण्याला कधी थकणार नाही. you will not be tired to wait. रोज वाट पाहणार, Every day you will wait. रोज वाट पाहणार. Every day you will आणि wait. एक दिवस होणार आहे, And one day will come तो येईल. that he will come. कदाचित तुमचा जगातला प्रवास संपून त्या धरणीच्या आड तुम्ही असाल, Might be your journey on the earth will be तिथेही finished. तुम्ही उठणार आहात, From there also you will be कारण alive. तुम्ही वाट बघून आपल्या जगातला प्रवास संपवलेला Because आहे. you've ended your journey on earth कुणाची by वाट waiting. पाहिली? Whom have you waited for? प्रभूची, The Lord. ज्यानं माझ्यावर प्रेम The one who loved me. हालेलुया. Hallelujah. कशी वाट पाहणार आहात? How should you wait? आत्म्याच्या द्वारे, Through the Spirit. पवित्र आत्म्याच्या द्वारे Through the Holy Spirit. वाट पाहणार. Wait for him. हालेलुया. Hallelujah. अतिशय महत्वाचे. It is extremely important. हालेलुया. Hallelujah. तिथं प्रियसीने शब्द देऊन ती आली नाही, The lover gave a promise and she did not fulfill it. इथं वरानं शब्द दिले आपल्या वधूला, Your groom has given a promise to his मी bride येतोय, that he is coming. तुला घ्यायला मी To येतोय. take you, I'm coming. हालेलुया. Hallelujah. मग तो देव येणार नाही का? Will that God not come? येणार की नाही? Will he come or मग not? वाट पहा. Wait patiently. ईश्वरी स्वभावाचं वहा प्रियानो, Be of divine आमचा nature. देव वाट पाहणारा देव Our आहे. God is a God who waits त्याच्या patiently. सहनशीलतेने वाट पाहिली, He waited with the long suffering. म्हणजे आमचा देव कसा आहे? Means a God, आमची धीरानं वाट He पाहतो. waits patiently for us. आम्ही सुद्धा आत्म्याच्या आधारे वाट पाहणारे लोक आहोत. We also are the people who wait through the आणि Spirit. येशू म्हणतो पहा मी लवकर येत आहे. And Jesus says, see, I'm coming बायबल soon. आम्हाला सांगते ये प्रभू येशू ये. आमेन. The Bible
Bible says, "Come, Lord Jesus, come." फक्त Amen. पूर्ण मनानं, जीवानं, शक्तीनं, बुद्धीनं आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम करा. Love the Lord your God with all your heart, mind, body, and soul. हालेलुया. Hallelujah. आणि येशू म्हणतो जो कोणी माझ्यावर प्रेम करतो The Bible says, "Whoever loves तो me, माझ्या आज्ञा पाळतो. he follows my आणि commandments." देवाची आज्ञा काय आहे? What is the commandment मी of God? तुम्हाला घ्यायला येत आहे. I'm coming to take you. वाट बघ, Wait patiently. वाट बघ. Wait patiently. जितका तू धीराने वाट The पाहशील more you wait तितका patiently, तू परिपक्व the more होशील. you become तितका perfect. प्रभूला तू अधिक समजून The घेशील. more you understand तितकं God, प्रभू तुला जवळून the ओळखेल. more the God will know you closely. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून देवावरची पहिली प्रीती आमची कधी कमी होता कामा The नये. first love on our God should not receive. हालेलुया. Hallelujah. पहिली गोष्ट म्हणजे प्रेम आमच्यामध्ये असावं देवावरचं. The love of God should be inside दुसरी of गोष्ट us. आमच्यामध्ये धीर असावा. Second, we should have patience. याकोबाच्या पत्रामध्ये आपण पाहूयात 5वा अध्याय 7वं वचन. अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पहा शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असता त्यास पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरितो. काय धरतो तो? धीर धरितो. उतावळा होत नाही. काय करतो? धीर धरतो. वाचा. It says in James 5:7, "Therefore be patient, brethren, until the coming of the Lord. See how the farmer waits for the precious fruit of the earth, waiting patiently for it until it receives the early and latter rain." या ठिकाणी देवाचं काम असतं. तो तुम्ही पहिल्या व शेवटला जो पाऊस आहे तो मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. पुढचं वचन वाचा. तुम्ही धीर धरा. आपली अंतःकरणे स्थिर करा. कारण प्रभूचे आगमन जवळ आले आहे. प्रभूचे आगमन जवळ आले आहे. आमेन म्हणा जरा. आमेन. प्रभूचे आगमन जवळ आले. आमेन म्हणूया. आमेन. वाचा पुढे. बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकावर चिडून कुरकुर करू नका. पहा न्यायाधीश दारानजीक उभा आहे. बंधूंनो, जे संदेश ते प्रभूच्या नामाने बोलले त्याचे दुःख सहन व त्यांचा धीर याविषयी कित्ता घ्या. पहा ज्यांनी सहन केले त्यास आपण धन्य म्हणतो. तुम्ही योबाच्या धीराविषयी ऐकले आणि प्रभूकडून जो त्याचा शेवट झाला तो पाहिला आहे. यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्ही पाहिले. आमेन. It says, "You also be patient, establish your hearts, for the coming of the Lord is at hand. Do not grumble against one another, brethren, lest you be condemned. Behold, the judge is standing at the door. My brethren, take the prophets who spoke in the name of the Lord as an example of suffering and patience. Indeed, we count them blessed who endure. You have heard of the perseverance of Job and seen the end intended by the Lord, that the Lord is very compassionate and merciful." आता त्याचं हेडिंग जे ते अतिशय मार्मिक आहे. पहा. And the heading is very good. काय लिहिले? सोशिकपणा बाळगावा म्हणून बोध. Be patient and persevering. सोशिकपणा म्हणजे काय? What is long suffering? सहनशील असणं. Means being patient. सोशिक आहे. Being long suffering. म्हणजे काय आहे? Means what? सहन करणारे आहे. Means he म्हणून endures. सोशिकपणा बाळगावा म्हणून काय बोध केलेला आहे. And it is a teaching to understand perseverance. आणि सहनशीलता म्हणजे काय? And what is patience? पवित्र आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती त्याच्यामधला तो गुण आहे. It is the quality of the fruit of the Holy Spirit. म्हणून तुम्ही धीर धरा. So you be patient. आपले अंतःकरणे स्थिर करा. Establish your कारण hearts. प्रभूचे आगमन जवळ आले आहे. आमेन. For the coming of the Lord is at hand. बंधूंनो, Brethren, तुम्ही दोषी ठरू नये lest you be म्हणून condemned, एकमेकांवर चिडून कुरकुर करू नका. do not grumble against one पहा, another. न्यायाधीश दारानजीक आहे. Behold, the judge is standing at the door. चिडून कुरकुर करू नका. Do not be angry and grumble. आता ही चिडणं आणि कुरकुर कधी होते? When does this grumbling and anger देवावर happen? प्रेम नसलं की. If you do not have love for God. देवावर प्रेम असलं की चिडचिड आणि कुरकुर If you love God, there is no नाही. grumbling. किती प्रश्न आला तरी आनंद आहे. No matter what, there is no कफलक grumbling. तरी संपन्न, Even if you don't have your अपमानित full, तरी सन्मानित, if you are dishonored, you are खाली honored. म्हटलं तरी आम्ही वर असणार Even आहोत. if you are down, you will be up. कारण का?
The reason being, मला येशू मी समजून घेतलेला आहे. I have understood म्हणून इथं Jesus. सांगितलेलं आहे, Here it says, पहा न्यायाधीश दारा नजीक उभा आहे. judge is standing at the door. बंधूंनो, My brethren, जे संदेश हे प्रभूच्या नामाने वाचावर होते बोलले, त्याचे दुःख सहन त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीर, त्यांचा धीर, त्यांचं दुःख सहन आणि त्यांचा धीर. काय पुढे वचन आहे? याविषयी कित्ता घ्या. काय लिहिले? सहनशीलता आणि धीर याविषयी काय घ्या? कित्ता घ्या. म्हणजे तुम्ही सहनशील असावं, तुमच्यामध्ये धीर असावा. आम्ही पाहतो योबाविषयी, मोशेविषयी, अब्राहामाविषयी सांगितले. त्यांनी दुरून ते आणि बघितलं, वचन फळ त्यांनी बघितली, त्यांना मिळाली नाही, पण त्यांनी दुरून रोखला आणि त्यांनी कबूल केलं की या जगामध्ये आम्ही प्रवासी आहोत. ते कित्ता घ्या, सहनशीलता आणि धीर यांचा कित्ता घ्या. पुढं पहा, ज्यांनी सहन केले त्यास आपण धन्य म्हणतो. त्यास आपण काय म्हणतो? धन्य. धन्य. पण आमच्यावर सहनची वेळ आली की आम्ही मात्र कुरकुर करतो. त्याला आम्ही योबाने किती सहन केलं, किती चांगला, धन्य. we say that Job persevered and he's very blessed. अब्राहामाने किती चांगलं केलं. पण जर तुम्ही आणि देवाने तुम्हाला परीक्षेमध्ये जर आणलं, तुम्हाला तपासण्यासाठी, तुम्हाला पारखण्यासाठी, आणि तुम्ही कुरकुर केली, तर काय तुम्ही कित्ता घेतला? If God tests you and if you grumble, what example do you set? बरोबर आहे. म्हणून सहनशीलता आणि धीर याविषयी तुम्ही कित्ता घ्या. पुढं पहा, प्रभू ज्यांनी सहन केले त्यांनी तुम्ही धन्य म्हणता. तुम्ही पुढे वाचा. तुम्ही योबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि प्रभूकडून जो त्याचा शेवट झाला, आणि प्रभूकडून त्याचा जो शेवट झाला तो पाहिला आहे. यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे, हे तुम्ही पाहिले. You have heard of the perseverance of Job and seen the end intended by the Lord, that the Lord is very compassionate and merciful. हालेलुया. Hallelujah. योबाचा शेवट वाईट झाला का हो? Was the end of Job bad? त्यांनी सहन केलं, धीर धरला, वाईट झालं का त्याचं? He long suffered, he endured, was it bad? मग प्रभू बरोबर उचललं जाण्याचा जो आनंद आहे, अद्वितीय आनंद, अवर्णनीय आनंद, the joy to be ascended with Jesus into heaven, तो जर तुम्हाला घ्यायचा if you असेल, want that joy, तर सहनशीलता आणि धीर याच्याद्वारे, आत्म्याच्याद्वारे प्रभूची वाट पहा. so wait patiently with long suffering and patience. आणि हा वाट पाहणं सुद्धा आत्मिक जीवन आहे. आत्मिकता म्हणजे काय? तर प्रभूची वाट पाहणे. Spirituality is also waiting patiently for God. हालेलुया. मगाशी त्या चित्रकाराचं तुम्हाला सांगितलं, त्याची एक गोष्ट तुम्हाला अजून एक सांगायची राहिली. I will tell one more story of that artist. की या 40 वर्षामध्ये In this 40 years, त्याच्या बंद खोलीमध्ये, तो बाकी जगाशी काही संपर्क ठेवत he नव्हता. was not in contact with the world. त्याच्या बंद खोलीमध्ये त्याने अतिशय सुंदर छायाचित्र काढली. And in this closed room, he captured a very good picture. टाइप मध्ये त्यांनी ती छायाचित्र And he काढली. captured a very good picture. त्यांनी काही पेंटिंग्स तयार केले, He painted a few आणि ते things. सर्व पेंटिंग, ते सर्व छायाचित्र जागतिक दर्जाचे ठरले. And all these paintings were of national level. जागतिक दर्जा त्याला मिळाला. They received international standard. आणि म्हणून त्यांना 300 पेक्षा अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पारितोषिक And मिळाले. that is why he received international, 300 plus national, international awards. आणि जागतिक कीर्तीचा तो छायाचित्रकार झाला. And it became of that standard. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, Previously, I told you, प्रभूची जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने वाट पाहता, when you wait for the Lord in such a way, पहिलं होईल तितका प्रयत्न करून त्याची वाट पाहता चालवून, when you try as much as you can, you wait for Him. तुमचं कुटुंब, तुम्ही जी नोकरी करता त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये आपोआप कौशल्य येतं. प्रिया, The job that you do, you'll already have excellence. in तुमच्या it. कुटुंबाला सांभाळण्यामध्ये तुम्ही एक चांगला आणि कुटुंब वत्सल अशी तुम्ही व्यक्ती ठरू शकता. And when you take care of your family, you will become excellent in that as कारण well. तुम्ही प्रभूला पहिलं प्राप्त करण्याचं प्राधान्य दिलं. So you're giving first priority to attain मग God. देव तुमच्या कामामध्ये तुम्हाला कौशल्य देणार. So God will definitely give you excellence in your देव work. तुमचं कुटुंब तुम्हाला सांभाळण्यासाठी अधिक ज्ञान सुज्ञान पुरवणार. He will give you more knowledge and wisdom to take care of your family. आणि तुमचं घर एक धार्मिकाचं घर And ठरणार. your family is going to be a family of a spiritual person. हालेलुया. तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा तुमच्या अधिकाऱ्याची मर्जी तुमच्यावर And बसणार. your favor of your authorities will be upon you. ते तुम्हाला म्हणतील, अरे तू दांडी मारू नकोस, ये कामाला. They will say, do not take a leave, you come to work. तू मला समोर असला की मला बरं वाटतं. If you are in front of me, I feel good. कारण तुम्ही कोण आहात? Because who are you? प्रभूची वाट पाहणारे लोक. You are the people who wait for the आणि Lord. सर्व गोष्टीमध्ये कौशल्य पुरवणारा तो देव He आहे. is the one who gives excellence in all the things. हालेलुया. Hallelujah. त्याने आपल्या पत्नीची प्रेयसीची वाट पाहिली.
He waited for his ती lover. आली नाही, तो निराश मी पाहतो. तो त्यावेळेला तेवढ्या वेळापुरत्यामध्ये मनुष्य म्हटल्यानंतर येत असेल As खिन्न. human, momentarily he was grieved at पण that त्याने moment. द्वेष केला But नाही, he did not hate त्याने her. राग केला नाही. He did not त्याने become आपल्या angry. बंद खोलीमध्ये त्याची कला जोपासली In his closed room, he did his art. आणि तो आंतरराष्ट्रीय कीर्तीचा झाला. And he became an example म्हणून तुम्ही internationally. कुटुंबाची काळजी करू नका, Do not worry of your नोकरीची family. काळजी Do not करू worry of नका, your job. तुमच्या व्यवसायाची काळजी Do not करू worry for your नका. तो business. कसा वाढेल, How will it माझी grow? मुलगा कशी काय, कशी त्यांना शिक्षण चांगलं मिळेल. How my children will get great तुम्ही education. फक्त होईल तितका प्रयत्न चालवून You only try as much as you can. प्रभूला त्या तुम्ही ईश्वरी स्वभावाचं विभाग घेवा आणि त्याच्यामध्ये पुढे लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये काय काय भर घालायचे आहे. And become divine partakers of his divine nature. 12:15 वाजला. बाकीच्या गोष्टी आपण पुढच्या रविवारी We पाहूया. learn फक्त ते things वाचूया जरा काय लिहिलंय ते. होईल तितका प्रयत्न करून वाचा. पेत्राचं दुसरं पत्र, पहिला अध्याय, 5 वचनं वाचलं तुम्ही. याच कारणाने तुम्ही होईल तितका प्रयत्न चालवून होईल तितका प्रयत्न चालवून आपल्या विश्वासात सात्विकतेची विश्वास आहे त्याच्यामध्ये कशाची भर घालायची आहे. सात्विकता. सात्विकतेची. पुढे सात्विकतेमध्ये ज्ञानाची पुढं ज्ञानात इंद्रिय दमनाची पुढं इंद्रिय दमनात धीराची पुढं धीरात सुभक्तीची पुढं सुभक्तीत बंधुप्रीतीची पुढं बंधुप्रीतीत प्रीतीची भर घाला प्रीतीची भर घाला. Second Peter 1:5 onwards. But also for this very reason, giving all diligence, add to your faith virtue, to virtue knowledge, to knowledge self-control, to self-control perseverance, to perseverance godliness, to godliness brotherly kindness, and to brotherly kindness love. भर घाला. Add to it. तिथं थांबू नका. Do not stop there. विश्वासा सात्विकतेचे नंतर आपण पुढच्या रविवारी बघूया ते. Next Sunday भर we घाला. keep on adding. म्हणजे स्वस्त बसू Do नका. not sit पण idle. त्याच्या अगोदर काय लिहिलंय. होईल तितका प्रयत्न चालू. Before it says try as much as you can. हे आम्ही करावं. This we should do. ईश्वरी स्वभावाचं विभाग आम्हाला व्हायचं आहे. We want to become partakers of divine ते nature. आत्मिक जीवन आहे. This is spiritual life. आत्मिकता ती आहे. This is spirituality. आम्ही पाहतो ईश्वरी स्वभाव वाट पाहणं आहे. Divine nature is waiting. खचून जाऊ नका. Do not be disappointed. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे, The one whom you love, मनापासून आहे, the one whom you love with तुम्ही your वाट whole heart, बघताना खचणार नाही. you will not be कारण disappointed तुम्ही while waiting. आत्म्याच्याद्वारे वाट पाहता. Because you wait through आणि spirit. ज्यानं तुम्हाला सांगितलं की मी येतो, Because the one who said I will तो come, तुम्हाला फसवणार he नाही. will not deceive you. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. कारण विश्वास, आशा, प्रीती तिन्ही टिकणारी आहेत. Because आमेन. faith, hope, and love all sustain. देव मनुष्याला आशा देतो, काय खरं नाही A त्याचं. man can give a promise to a man पण that is. परमेश्वर जेव्हा आम्हाला आशा देतो, आश्वासन देतो, त्यावेळेस देव ते पूर्ण करतो. But when God gives a promise, He fulfills म्हणून it. येणारा तो येईल, The one who is to come will विलंब come. करणार will नाही. not tarry. माझा नीतिमान विश्वासानं वाचेल. My देव just shall बाप not तुम्हाला perform. आशीर्वादित करो. या आठवड्याचं वचन पेत्राचं पहिलं पत्र 3 अध्याय 20 वचन. एकदा वाचा मोठ्याने. मगाशी वाचलेली वाट पाहणे. आवाज जात नाही का माझा माईक मधून पुढं ब्रदर. पेत्राचं पहिलं पत्र 3 अध्याय 20 वचन. पूर्वी नोहाच्या दिवसात तारवा थोडके म्हणजे 8 प्राणी पाण्यातून वाचविण्यात आले. ते तयार होत असता देवाची ते नको. ह्या आठवड्याचं वचन मी ते गलती करायचं पत्र 5 अध्याय 5 वचन. गलती 5:5. आम्ही आत्म्याच्या द्वारा विश्वासाने नीतिमत्वाची आशा धरून वाट पाहत आहोत. म्हणा आमेन. आमेन. पाहताय की नाही वाट. आमेन. हालेलुया. आणि तुम्ही निराश होणार नाही. याच आपल्या जागेवर आपण उठून उभं राहूयात. आपल्या प्रभूकडे पाहूयात, जो तुम्हाला मला म्हणतोय की मी पुन्हा येईन आणि तुम्हाला घेऊन जाईन. कारण जिथं मी आहे तिथं तुम्हीही असावं. हालेलुया. येशूला समजून घ्या. भौतिक आशीर्वादांच्या मागे पळू नका. एक आशीर्वाद सर्वाहून मोठा, प्रभू येशू ख्रिस्त.
येशूपेक्षा कोण मोठं आहे का सांगा बरं? सोनं मोठं आहे का? हिरे मोठे आहेत का? बंगला मोठा आहे का? येशू, आणि येशू सर्वात मोठा आहे आणि तोच तुम्हाला मिळालाय. अजून काय पाहिजे? त्यासारखं चांगलं कटलं आहे का? मग आम्ही उगाच पळापळी करतो. जे आहे ते सोडून देतो आणि पळापळी करतो. येशूला समजून घ्या. आमेन. ज्याला येशू समजला त्याने आध्यात्मिक जीवनाची उच्च पातळी गाठली, आणि ज्याने आध्यात्मिक जीवनाची उच्च पातळी गाठली त्याला सार्वकालिक जीवन देव देणार आहे. आमेन.